हे मी कोणतं लिक्विड घेतो, की ज्याने माझं फॅट लॉस लवकर होतं? तर नमस्कार भावांनो, आजचा आपला 4था दिवस. आता कॉम्पिटिशनला फक्त 27 दिवस बाकी आहे आणि आज आपले फॉलोवर आहे 3044. भावांनो, पटापट फॉलो करा. अशाने आपले 10K फॉलोवर होणार नाही. तुमच्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. आज सकाळी-सकाळी उठल्याबरोबरच आपली पोस्ट वर्कआउट मील मी पॅक करायला लागलो. मील शेकरमध्ये घेऊन आपण लगेच निघालो जिमसाठी. मी गाडी घेऊन निघणारच होतो, पण आपल्या घरासमोर गायी येऊन उभा राहिलेल्या होत्या. तर भाई, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आणि आज घरी धपाटे केलेले होते, तर गायींना ते चारून दिले. आणि भावांनो, तुमच्या घरासमोर पण कधी गायी आल्या तर त्यांना बिना चारल्याचं कधीच पाठवू नका. त्यांना खायला घालून आपल्याला पण थोडा आनंद भेटतो. तर भावांनो, मी हे कोणतं लिक्विड घेतोय, की ज्याने माझं फॅट लॉस खूप लवकर होतंय. या लिक्विडला L-कार्निटिन असं म्हणतात आणि हे आपल्या फॅटला एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतं. हे लिक्विड घेतल्यानंतर जी आपली साचलेली चरबी असते ती लवकरच कमी होणार. पण मित्रा, एक लक्षात घे, हे तेव्हाच काम करणार जेव्हा तू कॅलरीज डेफिसिटमध्ये असणार आणि हे कधी पण वर्कआउटच्या किंवा कार्डिओच्या आधीच घ्यायचं. आणि भाई, आज खरंच सांगतो, कार्डिओ करताना पूर्ण जीव गेला होता, पण मी कार्डिओ पूर्णच कंप्लीट करणार. आज आपण ट्रेन करणार थोडे साइड ऑब्लिक्स. काही लोक ही एक्सरसाइज खूप इग्नोर करतात, पण हे खूप महत्वाचं आहे. ही एक्सरसाइज केल्यामुळे आपली साइड ऑब्लिक्स खूप सुंदर दिसतात आणि ते मला मेन्स फिजिकमध्ये खूप कामी येणार. इतकं थकल्यानंतर आपण प्रोटीन पिऊन घेतलं आणि त्यामध्ये माझे 30 ग्राम ओट्स आणि 10 बदाम पण असतात. घरी आल्यानंतर घेतली मी अंड्याची मील. त्यानंतर मी 45 ते 50 मिनिटाचा नॅप घेतला आणि उठल्याबरोबरच प्री वर्कआउट मध्ये घेतली 1 स्कूप प्रोटीन आणि 30 ग्राम ओट्स. मी आज जिम मध्ये माझी फेवरेट टी शर्ट घालून जाणार, पण बाहेर आल्यावर बघितलं तर पाऊस चालू होता आणि पूर्ण मूड खराब झाला होता. मूड किती बी खराब झालाच चालतो, पण वर्कआउट नाही स्किप झालं पाहिजे. जिमच्या खालचा व्ह्यू पण खूप भारी झाला होता. वरती आभाळ दिसत होतं. वरती आल्याबरोबरच आपण सगळ्यात पहिले घेतलं LRG9 आणि चेस्ट मारायला सुरुवात केली केबल फ्रायपासून. त्यानंतर घेतलं इन्क्लाइन डंबल प्रेस. लोक म्हणतात कटिंगमध्ये ताकद कमी होते, पण मित्रा, मी म्हणतो, मनात जर आग असेल ना, तर वजन काहीच जड नाही. माझे शब्द ऐकून जर तुझ्या मनात पण आग लागली असेल तर एक कमेंट मारून नक्की जा. त्यानंतर घेतलं डिक्लाइन डंबल प्रेस आणि फ्लॅट बार्बल प्रेस आणि कार्डिओ करून डायरेक्ट गेलो सोमाच्या दुकानात आणि आज सोमाने पूर्ण हँडसम बनवून टाकला आपल्याला. तर बाई, कसा दिसतोय नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या पूर्ण स्टेप्स कंप्लीट करून आजचा दिवस आपण संपून टाकला. आणि भावांनो, फॉलो नसेल करेल तर पटकन फॉलो करून घ्या, कारण की आपले 10,000 फॉलोअर झालेच पाहिजे. तर भेटू उद्या.